राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं आहे ते आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्णच करू, अशा प्रकारची महत्त्वाची घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आणि या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल तर कर्जमाफी संदर्भात संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, जे आपलं पावसाळी अधिवेशन आहे हे आता पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की जी आपली शेतकरी कर्जमाफी आहे तर शेतकरी कर्जमाफी म्हणजे हा तात्पुरता उपाय असतो आणि जे आम्ही आश्वासन दिलं आहे ते आम्ही पूर्ण करूच, पण प्रत्येक 5 वर्षांनी कर्जमाफी देणं हे कोणत्याही राज्यासाठी शाश्वत नाही. आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केवळ कर्जमाफीच नाही तर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यावर भर दिला आहे. आणि त्यांच्या मते शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी सरकारने नवा दृष्टिकोन जो आहे तो स्वीकारला आहे. आणि यावेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की फक्त कर्जमाफी पुरेशी नाही आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी राज्य सरकारने नव्या समितीची स्थापना केली आहे. आणि मित्रांनो, या नव्या समितीची स्थापना केली आहे आणि या समिती शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपायांची शिफारस करणार आहे, ज्यामध्ये शेती उत्पन्नाची वाढ असेल, शेतीचा खर्च कमी करायचा असेल किंवा शाश्वत सिंचनाचा समावेश असेल, अशा प्रकारच्या दीर्घकालीन उपाययोजनांवर ही जी काही समिती आहे तर ती अभ्यास करणार आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते जे आहेत ते उपस्थित होते. आणि अधिवेशनाच्या समाप्तीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारने आगामी योजना स्पष्ट केल्या आहेत आणि विरोधकांवरही निशाणा साधला आहे. आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जन सुरक्षा विधेयकावर विरोधकाच्या भूमिकेवर प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहे. परंतु एक अतिशय सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की जी आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे तर सरकारची भूमिका स्पष्ट असून कर्जमाफीच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी ठोस आणि शाश्वत उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. आणि नवीन समितीच्या शिफारसीवर आधारित योजनांची लवकरच अंमलबजावणी केली जाईल असंही संकेत देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, ही जी काही पत्रकार परिषद आहे यातून स्पष्ट झाले की कर्जमाफीबाबत सरकार जबाबदारीने निर्णय घेईल आणि दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करेल. आणि त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. परंतु आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी करणार, तर याबाबत अजून कुठली तारीख जी आहे ती घोषित करण्यात आलेली नाही. परंतु नेमकं जे आता आश्वासन आले आहे, ज्या घोषणा दिल्या आहेत त्यामुळे कर्जमाफी होणार एवढं मात्र निश्चित दिसून येत आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.